आता आम्ही एडिटिंग करू ब्लॉग चालेल. हॅलो गाईज, तुमचं चॅनलमध्ये आमचं स्वागत आहे. आज आम्ही आमच्या बागेत आलो. तुम्ही बघू शकतात सगळीकडे कशी मस्त हिरवळ पसरली आहे. आणि इथे ह्या लोकांनी काहीतरी केलंय बघा. तुम्ही काय केलंय रे सांग. वेले घातलेले आहोत, कारल्याचे घातलेले आहोत, परत दोडक्याचे नाही घातले, ह्याचे घातले ह्या वर्षी दुधी भोपळ्याचे, परत हळद घातली आहोत आम्ही. आणि काही काही घातलेले आहोत. आणि आता घडघडते तर आपण थोडं बागेत फिरूया आणि मग घरी जाऊया. आता मी तुम्हाला दाखवते आमची बाग पूर्ण पुढे. पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आता. तर चला गाईज आपण जाऊया. पप्पा कुठे गेलेत बघूया. तुम्ही बघू शकता आमची बाग इथून पूर्ण व्ह्यू. आमचा मांगर आहे. हा आमचा मांगर आहे. ह्यात सगळे नारळ वगैरे काय काय ठेवलेलं आहे सगळं. आणि इकडे लाकडं ठेवलेली आहेत. दर साईज दर. नाही हे बघा, इकडे लिंबाचं झाड आहे. हे बघा, पाहू शकतात खालती लिंब पडलेली आहेत. तर आता आपण जाऊन काढूया आतली लिंब. एक लिंब हा बघा, हा इथे लिंब काढतोय. दाखव रे लिंबू. हे बघा लिंबू मित्रांनो. हे बघा अस्सल गावठी लिंबू आमच्या बागेतलं. हे झाड खूप जुनं आहे आणि यात किती लिंब वर्ष पण खूप लागतात दरवर्षी. जवळपास 10-12 वर्षापूर्वीचं झाड आहे. अजून एवढंच आहे, याची वाढ नाही झाली जास्त. आता पुढे आम्ही बाग दाखवतो. हे पाहू शकतात आंब्याची सर्व झाडे आहेत. आणि खालती इथे सगळी वरती आंब्याची झाड आहेत आणि मध्ये काजूची झाड आहेत आणि खाली नारळाची झाड आहेत. तर आणि पुढे ते मांगर आहे आमचा. आम्ही दाखवणारच पुढे. हा मांगर सुद्धा खूप जुना आहे. हा मांगर खूप जुना आहे. हे बघा इकडे रानमेवा तारकळ्याची झाडे आलेली आहेत. तारकळ्याची भाजी, गावठी मेवा म्हणता तुम्ही ते कोकणी लोक. तुम्ही बघू शकता किती चांगला व्ह्यू आहे इथून. तिकडे पाहू शकतात नारळाची झाडे दिसत आहेत. हे बघा मित्रांनो, हे बघा लिंब अजून आहेत भरपूर. चला आता आपण खाली जाऊया. साईज चला तर मित्रांनो आता आपण जाऊया खाली. चला ते पुढे बघा. हे बघा इकडे पाहू शकतात. इकडे मस्त मोकळा खालती शेळ आहे. भात शेती करतात तिकडे खाली. आणि दाखवतो तुम्हाला खाली गेल्यावर. गाईज आता आम्ही इथे खाली आलो आहोत नारळाच्या झाडाच्या इथे. नारळाची झाड. सो इथे आम्ही थोडं फिरू आणि मग जाऊ घरी. आता चला खालती जाऊया. मित्रांनो हे बघा इकडे हे आहे आपलं ह्याचं झाड. कसली ती अननसाची झाडं आहेत इकडे. अननस. आणि इकडे एक खड्डा आहे दाखवतो.
खड्ड्याच्या लांबच राहिलेलं बरं, कारण पडशील ना खड्ड्यात बाबा. माती आजूबाजूची पडू शकते. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, यात पाणी साठलेलं असणार. बघा चुडात पडलेलं आहे. हा खूप खोल आहे. 9 फीटचा हा खड्डा आहे. आता ती बघा तिकडे ती काय फोन वापरते. तर काय आता आम्ही वरती चाललो आहोत. आता आम्ही घरी जाणार. वरून आम्ही मग आता घरी जाऊ आणि मग ब्लॉग कंटिन्यू करू. घरी इथे ये. घरी ब्लॉगचा एंड करू. हा, घरी गेल्यावर ब्लॉगचा आम्ही एंड करू. आम्हाला आमची बाग या साईडला ये. आम्हाला आमची बाग दाखवायची होती तुम्हाला. हा. चला तर आता. सो इथून हा ओव्हरऑल व्ह्यू तुम्हाला दाखवते बघा. सो हा बागेचा व्ह्यू आहे आमच्या ओव्हरऑल. आणि असेच जर नवनवीन ब्लॉग पाहायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आणि नवनवीन ब्लॉग तुम्हाला बघायला आम्ही मग डेली ब्लॉग्स टाकू. आणि तुम्हाला कसले ब्लॉग बघायला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आम्ही वरती पोचलो आहे. हा बघू शकतो. तुम्ही कधी टाळक्याची भाजी खाल्ली असेल तर नक्की कमेंट कमेंट मध्ये सांगा तुम्ही जर टाळक्याची रानमेवाची भाजी. कसली भाजी खाल्ली आहेत. हा, रानमेवा. सो गाईज आता आम्ही टेरेसवर आलो आहोत आणि आता ब्लॉगचा एंड करू आम्ही. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी. आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि तो चलो बाय. आता आम्ही एडिटिंग करू ब्लॉग. चालेल.